पूत सपूत तो क्यों धन संचय, पूत कपूत तो क्यों धन संचय. मित्र, साधारणतः 20-25 वर्षापूर्वीची गोष्ट असते, जेव्हा मी बारमध्ये काम करायचो माझ्या स्ट्रगलिंगच्या पिरियड मध्ये. तेव्हा एक सिंधी माणूस आमच्याकडे यायचा कार्यक्रमासाठी. तो दर 2-3 दिवसांनी यायचा आणि त्याच्या तोडून हे वाक्य, ही म्हण मला नेहमी ऐकायला मिळायची. तो या म्हणीचा अर्थ असा सांगायचा आम्हाला की जर तुमचा मुलगा चांगला निघाला तर त्याला तुमच्या पैशांची गरज पडणार नाही, मग तुम्ही पैसे कशाला साचवायचे. त्यामुळे तुम्ही पैसे साचवायचे नाही. जर तुमचा मुलगा पैसे उधळवणारा निघाला तर तुम्ही जमा केलेले सगळे पैसे तो तसे पण खर्चच करणार आहे, उडवणारच आहे. मग पैसे कशाला जमा करायचे. पण मित्र, आता मला कळायला लागलं की ती मन अतिशय पॉझिटिव्हली घ्यायला पाहिजे. जर कधी तुमचा मुलगा चांगला निघाला तर तुम्ही कमवलेले पैसे, साठवलेले पैसे त्याच्या कामात येतील आणि तो अजून छान प्रगती करेल त्याच्या आयुष्यामध्ये. दुसरं, जर कधी चुकून तुमचा मुलगा वाईट निघाला, पैसे उडवणारा निघाला, तर मात्र तुमच्याकडे पैसे जरूर पाहिजे. त्यासाठी तुम्ही जरूर साठवून ठेवावे, कारण आपलं रिटायरमेंट मुलाच्या भरोश्यावरती नको, ते आपल्या स्वतःच्या साठवलेल्या पैशांवरती असायला हवं. त्यामुळे मित्र, सगळ्याच मनी निगेटिव्ह घेण्याची गरज नाही आहे, त्या पॉझिटिव्हली घ्यायला पाहिजे. बाकी अशाच पॉझिटिव्ह रील साठी नक्की फॉलो करा. बाकी मित्र, मला कमेंट करून नक्की सांगा तुमचं रिटायरमेंट मुलांच्या भरोश्यावरती राहणार आहे की आपल्या स्वतःच्या साठवलेल्या पैशांवरती जाणार आहे. आणि हा रील त्यांना शेअर करा ज्या चांगल्या मनीचा चुकीचा अर्थ घेतात आहे. आणि बाकी तुमच्या इन्व्हेस्टमेंट साठी नक्की भेटा, कारण आपलं रिटायरमेंट मुलांच्या भरोश्यावरती नाही, आपल्या साठवलेल्या पैशांवरती असायला पाहिजे. बाकी थँक्यू. Mutual fund investments are subject to market risks. Read all scheme-related documents carefully.